Hi students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you 10th standards lesson number 5th heat. Okay, suppose unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. A temperature is reached at which the air becomes saturated with vapor. The temperature is called the dew point टेम्परेचर. आता ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय? म्हणजे दवबिंदू तापमान केव्हा असतं आता ते आपल्याला बघायचंय की आता एक विशिष्ट तापमानाची सॅच्युरेटेड एअर अनसॅच्युरेटेड एअर आहे म्हणजे असंपृक्त अशी हवा आहे आणि तिचे तापमान आपण हळूहळू म्हणजे हवेचे तापमान काय केलं की हवेमध्ये जर तापमान असेल तर ते कमी 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 करत नेलं आणि तर तापमान कमी होताना म्हणजे जे टेम्परेचर आहे ओके temperature is reached at which the air becomes saturated with vapor. म्हणजेच हळूहळू काय केलं की हे जे तापमान आहे ते कमी कमी नेलं कमी करत नेलं तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते म्हणजे ज्याच्यामध्ये वेपर जे आहे ते सॅच्युरेटेड होतं. वेपर काय होतं? सॅच्युरेटेड होतं. त्या तापमानाला काय म्हणतात? दवबिंदू तापमान म्हणतात. मग त्याच्या पुढे म्हणजे जर आपण काय केलंय की याच्यामध्ये आपण तापमान कमी करत नेलं आहे आणि तापमान म्हणजे आपलं टेम्परेचर हे डिक्रीज होताना म्हणजे कमी होताना जर तापमानास हवा जी आहे एअर जी आहे ती बाष्पाने संपृक्त होते म्हणजेच काय होते ती एअरने सॅच्युरेटेड होते म्हणजे एअर जी आहे ती सॅच्युरेटेड होते विथ वेपर. वेपरने ती सॅच्युरेटेड होते. त्या टेम्परेचरला म्हटलं जातं ड्यू पॉइंट टेम्परेचर. काय म्हटलं जातं? ड्यू पॉइंट टेम्परेचर आणि मराठीत म्हणतात दवबिंदू तापमान. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय आता की याच्यामध्ये बघायचं आहे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय की रिलेटिव्ह ह्युमिडिटी. नक्की हे काय तर हे बघायचंय. तर हे जे सगळं आहे हे सगळं जे दिलेलं आहे लिहिलेलं हे सगळं याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आन्सर मिळतं. हा आता रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय? हा एक रेशो आहे. हा काय आहे? एक रेशो आहे. हा इज टू हा. ओके याच्यात पण हे गुणोत्तर आहे. सापेक्ष आर्द्रता काय आहे? हे गुणोत्तर आहे फक्त. म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हटलं जातं त्याला. ती काय आहे? ऍक्च्युली गुणोत्तर आहे. म्हणजे हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता म्हणजे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी या राशीच्या साह्याने मोजले. आता हे जे आहे वाफेचं जे प्रमाण आहे हवेमध्ये जे वाफेचं प्रमाण आहे ते कशाने मोजलं जातं? त्याची एकक काय? युनिट काय? राशी काय? तर ती आहे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे निरपेक्ष आर्द्रता. काय? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. हे बघा इथे दिलेलं आहे. तर इज मेजर युजिंग अ फिजिकल क्वांटिटी. ती फिजिकल क्वांटिटीला काय म्हटलं जातं? ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. हे काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. द मास ऑफ वेपर म्हणजे जेवढं वेपरचं मास आहे प्रेझेंट इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. एअरचं एक युनिट व्हॉल्यूम आपण ठरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये किती मास ऑफ वेपर आहे हे म्हणजे ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी. आता बघा म्हणजे तुम्हाला समजा आता आपण सगळ्यांचं कपड्याचं दुकान आहे. माझ्या मते 1 मीटर एवढं, आदित्यच्या मते 1 मीटर एवढं, प्रत्येकाच्या मते जर 1 मीटर हे वेगवेगळं असतं तर काय झालं असतं? सगळेजण ह्याच दुकानात कपडा घ्यायला गेले असते ना कारण याच्या मते 1 मीटर एवढं आहे. तर हे कोणाच्या मते चालणार नाही. सगळ्यांसाठी कॉमन म्हणजे कॉमनच युनिट असलं पाहिजे. जर कॉमन युनिट म्हणजे कोणत्या कुठेही जा तुम्ही. कसला आवाज? कोणी येत आहे का? हा याच्यात तर तुम्ही नाही तर तुम्ही म्हणजे सपोज कुठल्याही दुकानात जरी गेले तुम्ही कपडा घ्यायला
तर तिथे 1 मीटर हे सेमच असलं पाहिजे, त्याला आपण युनिट म्हणतो ना, की एवढं एवढं आहे. तर तसंच याचं आहे की आपल्याला ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे बाष्पाचे प्रमाण, वेपरचे प्रमाण आपल्याला मोजायचं एका विशिष्ट व्हॉल्यूम म्हणजे युनिट व्हॉल्यूमला, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके. तर जनरली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड. आता जनरली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी ही कशामध्ये मोजली जाते? किलोग्राम पर मीटर क्यूब. मग आता बघा की याच्यामध्ये की आता ही जी आहे निरपेक्ष आर्द्रता ही कशामध्ये मोजली जाते? किलोग्राम पर मीटरचा घन म्हणजे क्यूब याच्यामध्ये मोजतात. या गोष्टी खूप लक्षात ठेवायच्या आपल्याला. पहिले तुम्हाला काय सांगितलं? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी हे काय आहे? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे निरपेक्ष आर्द्रता काय आहे? वाफेचे, हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कोणत्या ह्या राशीने मोजले जाते म्हणजे ह्या फिजिकल क्वांटिटीने मोजले जाते. ओके. बर, मग आता हे काय सांगितलंय? मग याची डेफिनेशन इथे दिले बघा की एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या एक युनिट असं म्हणजे एक विशिष्ट असं आपण मास ऑफ वेपर असं आपण धरलं की प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. म्हणजे की एकक आकारमानाच्या हवेमध्ये असं धरलं की एवढी एवढी अशी हवा आहे, त्याच्यामध्ये जेवढं वाफेचं प्रमाण आहे त्याला म्हटलं जातं निरपेक्ष आर्द्रता. म्हणजेच काय? निरपेक्ष आर्द्रता म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू की एवढ्या हवेमध्ये जेवढं मास ऑफ म्हणजे वेपर प्रेझेंट आहे त्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. आणि ते कशामध्ये मोजलं जातं? किलोग्राम पर मीटर क्यूब. व्यवस्थित समजून घ्या. थोडं हळूहळू घेते आहे की हा लेसन थोडा समजून घ्यायला थोडा मला वाटतं की थोडा तुम्हाला अवघड वाटत असेल, तर मग आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. पुढच्या दृष्टीने तुम्हाला अवघड जायला नको म्हणून आपण हळूहळू घेतोय. आणि हे छोटे छोटे ना प्रश्न उत्तरांमध्ये जर आलं आन्सर इन 1 सेंटेन्स 2 सेंटेन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये आलं तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. म्हणून शक्यतो व्यवस्थित धडा वाचला पाहिजे. जास्तीत जास्त लेसन रीडिंग करा. द फिलिंग ऑफ humid and dry nature of air not only depend on the amount of vapor in the air but it also depend on how close that amount is for making the air saturated with vapor. It means that it depend on temperature of the air also. बरोबर आहे ना की अमाउंट ऑफ वेपर वर फक्त डिपेंड नाहीये. ओके. ह्युमिड किंवा ड्राय नेचर आहे, आजचं नेचर ह्युमिड आहे किंवा ड्राय आहे हे त्याच्यामध्ये असलेल्या फक्त वेपरवर डिपेंड नाहीये, तर हा आपलं वातावरण कसं आहे, टेम्परेचर कसं आहे याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. जसं आता मी यशसाठी सांगेन की हवेमध्ये दमटपणा आहे का कोरडेपणा आहे याची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरच अवलंबून नसते, तर ती टेम्परेचरवर म्हणजेच काय की हवेचे जे तापमान आहे हवेच्या तापमानावरही अवलंबून असते. ह्या दोन गोष्टी महत्वाच्या की बाष्पावर तर असतेच असते पण तापमानावरही अवलंबून असते. ओके. म्हणजे तर बाष्पाचे प्रमाण हवा संतृप्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे हे असते. म्हणजेच हवेच्या तापमानावर किती हवा जी आहे किती संतृप्त करणार आहे, किती सॅच्युरेट करणार आहे बाष्प हे तापमानावर डिपेंड आहे ना. तापमान जास्त असेल तर तो कमी हे करेल, सॅच्युरेट करेल. तर अशा पद्धतीने दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला एक गोष्ट महत्वाची आहे की हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास
प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणारे बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. म्हणजे याच्यात काहीच दिलं नाही. याच्यात मेन एवढं लक्षात ठेवा मराठी मीडियमच्या मुलांनी की सापेक्ष आर्द्रता याचं जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर हे आणि हे यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. आता इथे पण तुम्ही तेच सेम आहे. द रेशो हा फक्त रेशो आहे. द रेशो ऑफ मग आता बघा ऍक्च्युअल मास ऑफ पूर्ण हे इथे आहे हा व्हॉल्यूम पर्यंत की द रेशो ऑफ हे अँड हे इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता बघा मग मी आता रेशो जर पर्सेंटेज मध्ये काढायचा आहे मला तर याला मी मल्टिप्लाय बाय 100 करेन. जर मला रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा पर्सेंटेज काढायचे असेल तर पर्सेंटेज काढणार म्हणजे त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आपण 100 करणार. तर मग बघा आता की ही तुम्ही डेफिनेशन व्यवस्थित पाठ करून ठेवा इथून एवढी. त्याच्यानंतर पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी बरोबर ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर इन अ गिवन व्हॉल्यूम. एखाद्या व्हॉल्यूमला दिल्या गेलेल्या वॉटर म्हणजे हवेमध्ये वॉटर वेपरचं मास अपॉन मास ऑफ नीडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन द व्हॉल्यूम. आणि की असं मास की याच्यामध्ये व्हॉल्यूम आपल्याला म्हणजे काय सांगितलंय की ती सॅच्युरेटेड होण्यासाठी मासची आपल्याला लागणारी नीड म्हणजे गरज बरोबर. तर याला म्हटलं जातं रिलेटिव्ह ह्युमिडिटी. म्हणजेच काय की सापेक्ष आर्द्रता पर्सेंटेज मध्ये बघा की दिलेल्या आकारमानात म्हणजे दिलेल्या मास मध्ये प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान म्हणजे हे जे आहे त्याच्यामध्ये किती बाष्प समाविष्ट आहे याचं वस्तुमान म्हणजेच काय मास आणि व्हॉल्यूम हे दोन गोष्टी बघा. आकारमान म्हणजे व्हॉल्यूम. तर त्याच्या दिलेल्या आकारमानाची हवा संतृप्त करण्याची आवश्यक असणारे बाष्पाचे वस्तुमान. पण हे ऍक्च्युअल दिलेलं आहे की आत्ता एवढं आहे पण आपल्याला खरं किती आवश्यकता आहे किती गरज आहे बाष्पाची त्याला पूर्ण सॅच्युरेट करण्यासाठी हवा सॅच्युरेट करण्यासाठी संतृप्त करण्यासाठी किती गरज आहे बाष्पाची किंवा वेपरची हे आपल्याला खाली लिहायचे आणि इंटू 100. मग हे 100 मध्ये घेतलं की आपल्याला मिळतं पर्सेंटेज. ओके. तर आता दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. जर 60 ऍक्च्युअल दवबिंदू तापमान किती असतं 100% असतं. ओके. पण जर 60% पेक्षा जास्त असेल म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी असते ड्यू पॉइंट तो किती आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा ड्यू पॉइंट आहे 100%. पण जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60% जर ती 60% पेक्षा मोर दॅन असली तर आपल्याला एअर ह्युमिड जाणवते. एअर कशी जाणवते ह्युमिड म्हणजे एअर मध्ये असा एक दमटपणा जाणवतो. आणि जर ह्युमिडिटी लेस दॅन 60% असेल म्हणजे 60% पेक्षा आर्द्रता कमी असेल तर वी फील एअर इज ड्राय. मग आपल्याला कळतं की नाही एअर ही आता काय आहे कोरडी आहे. जर हा 60% पेक्षा आर्द्रता कमी असेल तर म्हणजे ह्युमिडिटी कमी असेल तर ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. पण समजतंय का ते पण सांगा. सगळ्यांना कळतंय का? मग हे दोघं आल्यानंतर थोडं परत प्रज्ञा आणि यश आल्यावर सांगितलंय मी थोडस परत पहिल्यापासून. काही नाही 5 मिनिटं आधीच फक्त तुम्हाला जास्त वेळ नाही झालेला.
ठीक आहे, चला कळतंय. तर आता हा पॅरेग्राफ पण खूप महत्वाचा आहे बरं का. हे झालं. आता ड्युरिंग विंटर सीझन. आता विंटर सीझन मध्ये, विंटर सीझन म्हणजे कोणता? हिवाळा. आकाश कालावधीत एकदम निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानामागे पांढरा पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिला असेल की मस्त विमान उडत चाललंय वरती आणि एक त्या विमान, आता सपोज इथून विमान जात आहे तर इथून एक पांढरा पट्टा असा आपल्याला जाताना दिसतो. तुम्ही पाहिलेला आहे का? हो, पाहिलेला आहे की विमान उडताना आहे ना, पाठीमागे असं त्या ढगांमध्ये ना एक व्हाईट 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 असा एक पट्टा दिसतो. ओके, व्हाईट, हा व्हाईट ट्रेल दिसतो असा. at the back of flying plane in a clear sky. Mata, as the plane flies, the vapor released by the aeroplane engine condense and forms clouds. मग का बरं असं होतं की जेव्हा आता तो म्हणजे विमान उडत असतं तेव्हा त्याच्या इंजिन मधून वाफेचं कंडेन्सेशन म्हणजे वाफेचं संगणन होतं, कंडेन्सेशन होतं. आणि कंडेन्सेशन झाल्यामुळे काय होतं की ढग तयार होतात. आता तुम्हाला कंडेन्सेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की सपोज हे पाणी आहे आणि या पाण्याची वाफ झाली म्हणजे आता इंजिन मधून वाफ बाहेर येतील, वाफेला गार हवा लागली की वाफेचं लगेच कंडेन्सेशन होते, लगेच त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. आणि इथे मग त्याचे काय होतात? कंडेन्सेशन होतात म्हणजे ढग तयार होतात. आणि जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो व तो नाहीसा होण्यासही अधिक वेळ लागतो. मग आता इथे काय सांगितलंय की इफ द सराउंडिंग एअर इज हॅव्हिंग मोर, म्हणजे ती जी सराउंडिंग आहे, आजूबाजू आहे ते जे वातावरण आहे तिथे जर मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी असेल, मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे किती % पेक्षा जास्त असेल सांगा बरं पटकन. रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे तिथे, मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे किती % पेक्षा जास्त? नाही, ऍटलिस्ट 60 पेक्षा तरी जास्त असेल. 60 पेक्षा तरी जास्त असेल तर इट टेक्स अ लॉंग टाइम फॉर वाईल्ड रेन. मग तो भरपूर वेळासाठी तिथे एक व्हाईट ट्रेल तयार होतो फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ द वेपर टू डिसॅपियर. म्हणजे ते जो लॉंग टाइम घेतो डिसॅपियर व्हायला. ओके, इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग इज लेस, आणि जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती लेस असेल, either the size of the white trail may be small or it may not even get formed. तर कदाचित मग ते जे ट्रेल आहे जर ह्युमिडिटी कमी असेल, म्हणजे सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पांढरा पट्टा कधी तयार होतो, एकदम लहान होतो, तर कधी होत पण नाही, कधी कधी तर होत पण नाही. कारण तेव्हा काय असतं की सापेक्ष आर्द्रता ही 60 पेक्षा कमी असते, म्हणजे रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज लेस दॅन 60. कळलं का? तर अशा पद्धतीने आपण हे बघितलं. तर आता बघा, थ्रू दीज 2 ऑब्झर्वेशन्स. आता पहिलं याच्यामध्ये इथे 2 ऑब्झर्वेशन सांगितलंय की एक थंड पाण्याची बाटली फ्रीज मधून काढून टेबलावर ठेवा आणि थोड्या वेळ बाटलीच्या बाह्य भागाचे निरीक्षण करा. तुम्ही बघा बाटलीच्या बाह्य भागावर आहे ना असे पाण्याचे थेंब जमा होतात, म्हणजे तिथे पण कंडेन्सेशन वगैरे होतं. किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं ना सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी गवताच्या झाडाच्या पानाचे किंवा गाडीच्या काचाचे जर निरीक्षण केलं तर त्याच्यावर सुद्धा पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. ऍक्च्युली हे सगळं तुमचं लहानपणीचं आहे.
तर दोन्ही निरीक्षणामधून आपल्याला इथे पण तेच सांगितलंय की गाडीच्या काचांचं वगैरे निरीक्षण करा. तर मी आधीच तुम्हाला हे सांगितलेलं होतं की तेव्हा तुम्हाला वॉटर वेपरचे म्हणजे बाष्पाचे किंवा ड्यू पॉइंटचे तुम्हाला अस्तित्व म्हणजे वॉटर वेपरचे तुम्हाला अस्तित्व जाणवते. हे बघा, वॉटर वेपर वेन एअर कूल्स ड्यू टू डिक्रीज द टेम्परेचर म्हणजे याच्यामध्ये वी सेन्स द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर. तेव्हा आपल्याला कशाचं अस्तित्व जाणवतं? बाष्पाचं. आणि जेव्हा खूप थंड हवा होते तेव्हा तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संतृप्त होत जाते. तेव्हा मात्र ती वाफ जी आहे ती हवेमध्ये घेतली जाते जर वातावरण थंड असेल तर. आणि त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. आता थंड वातावरण आहे, जर टेम्परेचरच नाहीये तर ती निघून वेपरेशन होण्याची काही कारणच नाही. मग ते जे बाष्प असतं ना ते पूर्ण हवा आतमध्ये घेते, संतृप्त करते, म्हणजेच काय करते? सॅच्युरेटेड करते. आणि सॅच्युरेटेड केल्यावर जे एक्सेस वॉटर वेपर आहे ते मी तुम्हाला आधीच्या लेक्चरला सांगितलं होतं की एक्सेस वॉटर वेपर जे आहे ते कन्वर्ट होतं टायनी ड्रॉपलेट्स मध्ये. त्यालाच आपण म्हणतो ड्यू. म्हणजे आता इथे द ड्यू पॉइंट टेम्परेचर इज डिसाइडेड बाय द अमाऊंट ऑफ वेपर इन द एअर. आधीच हे मी सगळं तुम्हाला शिकवून झालेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये. ओके, तर त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात आणि हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदूंचे तापमान अवलंबून असते. ओके, आता युनिट ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे एकक बघा की जर आपण बघितलं हीटचं युनिट तर हीटचं एसआय युनिट काय आहे? जूल. आणि सीजीएस युनिट काय आहे? कॅलरी. मग एसआय युनिट जूल आणि सीजीएस युनिट कॅलरी. ओके, हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा 1 किलोग्राम पाणी घेतलं. 1 किलोग्राम पाण्याचे तापमान 14.5 डिग्री सेल्सिअस ते 15.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. म्हणजे एवढी आत्ता तापमान आहे आणि एवढ्या तापमानापर्यंत ते तापवलं. म्हणजेच कितीने तापवलं? 14.5 ते 15.5 म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसने आपण ते वाढवलं. म्हणजेच त्याला म्हणतात 1 किलो कॅलरी हीट लागली आपल्याला असं आपण म्हणतो. बरोबर आहे ना? द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस यालाच म्हणतात 1 कॅलरी हीट. याला काय म्हणतात? 1 कॅलरी हीट. पण इथे किती घेतलेलं आहे? 1 ग्रॅम ऑफ वॉटर. हे पण लक्षात ठेवा. इथे किती आहे? 1 ग्रॅम ऑफ वॉटर. आता तेच पाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणातील उष्णता मोजण्यासाठी आपल्याला किलो कॅलरी हे एकक वापरतात. इथे बघू शकता तुम्ही द अमाऊंट ऑफ नेसेसरी टू रेज. आता इथे 1 ग्रॅम ऑफ वॉटर होतं, जर इथे 1 ग्रॅम आहे आणि इथे आपण 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर केलं तर 1 कॅलरी आहे, तर इथे काय होईल? इथे 1 कॅलरी हीट आहे तर इथे येईल 1 किलो कॅलरी हीट. कळलं का? झालं का क्लिअर? It is clear that 1 kilo calorie is equal to 1000 calorie. एवढं कळलं का? हे जे मी शिकवलं ते पटकन उत्तर देत चला. फक्त इशिता बोलते नेहमी. पटकन समजलं? ओके, मग जाऊ पुढे. की ओव्हरलोड होत असेल तर मला सांगा की बस टीचर, मी थांबवून घेईल.
घेऊ ना पुढे. बरं, एक काम करते, आज मी थांबवते इथे आणि स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. थँक्यू.